कला माटोळे बारामती तालुका खरेदी संघाचं 5 वर्ष काम केले. श्री खंडेश्वरी विविध कार्यकारी सहकारी सोसायटी 10 वर्ष म्हणून काम केले. त्यानंतर निधीमाळव सहकारी साखर कारखान्यामध्ये 41 वर्ष प्रशासकीय विभागात काम केले. मी कवी, साहित्यिक, लेखक, वक्ता, व्याख्याता आहे. आणि मी कैलासवासी सुभेदार पाटील, शंकरराव साहेबराव पाटील, आदरणीय कैलासवासी आंध्रराव आठवले, विजापूरराव बापू यांच्या फॅमिली माझा मी घटक आहे जवळचा एकदम. तर मी पवारसाहेब 5 मिनिटं घेतो. तर गेले 8-10 दिवस आम्ही योगेंद्रदादाच्या नेतृत्वाखाली प्रचार करतोय. आणि बंधून मला माहीत नाही आपली प्रचाराची यंत्रणा त्यांच्याबरोबरच्या तुडीच्या तोड आहे. आपण कुठेही कमी नाही. योगेंद्रदादाच्या गाडीत असल्यामुळे मी बघितलं जिथं एखाद्या ठिकाणी आपली कमतरता आहे. उदाहरणार्थ आपला कटआउट नाही, बोर्ड नाही, दादा फोन करतात आणि लगेच दुसऱ्या गोष्टी सांगत नाही, तो कटआउट लागतो. म्हणजे आपण कुठेही कमी नाही. आता दुसरी गोष्ट साहेब, चंद्रराव अण्णा सांगतात की सगळं मीच केलं, तुमच्या नावाचा शब्द उल्लेख करत नाही, नका करणार तारखेचा. पण महादेव अण्णाने त्या हिशोबाने सांगितलं कळमरास पाणी पुरवठा किंवा तुम्ही 15-20 पाणी पुरवठा लेखणी करून हनुमान असेल, खंडेश्वरी असेल, यशवंत असेल, भावशिंग असेल, शेतकरी असेल, हे सगळं पाणी पुरवठ्यासाठी तुम्ही उभं केलं. गेली 25-30 वर्षापूर्वी चंद्रराव अण्णांनी पाणी पुरवठा मोडून कसं केलं सांगतो का? तिथला पत्रा, तिथलं अँगल, तिथल्या मोटरी सगळ्या भांगारात विकल्या. आणि अण्णा म्हणतात की सहकार वाचव. आणि पवारसाहेब सर्वात महत्त्वाचं आपलं सहकार खाते किती स्ट्रॉंग आहे. अजून यारने म्हणजे असिस्टंट BM निबंधक ती संस्था डिसमिस केलं नाही का? त्याच मतदारसंघ आणि सुस्ती करणारा कार्यकर्ता नाही साहेब. काल आम्ही मुंडोळीमध्ये बरोबर गेलो आणि तिथे एक 8-10 दिवसापूर्वी 2 कार्यकर्ते भुले आणि जराडगाव उपोषणाला बसले होते. आता म्हणजे दादा प्रश्न कसा सोडवणार? आणि दादानी इतकी व्यवस्थित मांडणी केली. दादाच्या उजव्या बाजूलाच होतं तिथं. मांडणी केल्यानंतर त्या माणसांनी सुप्रियाताई सुळे आणि आदरणीय नितीनजी गडकरी यांची बैठक कशी लावून द्यायची, प्रश्न कसा सोडवायचा हे मला तिथं शिकायला लागलं. आणि ते उपोषण पट्ट्यादिवशी सोडलं. त्याच्यामुळे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला खरंच त्या नेतृत्वाची एक क्षुण्णती दिसली. पवारसाहेबांना मी विनंती करणार आहे, योगेंद्रदादांचा दररोज करतोय आणि त्याला ते सहमत आहे. पवारसाहेब, आज आपल्या परिसरामध्ये काय आहे, दुग्ध व्यवसाय तुमच्या आप्पासाहेबांच्या कृपेने म्हणा किंवा दूरदृष्टीने म्हणा अत्यंत मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. मला वाटतं महाराष्ट्रात काही दूध उत्पादक तालुके आहेत त्यामध्ये बारामती टॉपवर आहे.